उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय आणि आज ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत शिरलेत। उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत आणि त्यातच महापालिकेनं पाणीपट्टीतही वाढ केली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये रोष दिसून येतोय आणि याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वात महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आलं। यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली, पण महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत शिरले। यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट सुद्धा झाली। महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला। असं ढकलू नका, आराम हळू ढकलू नका मॅडम जास्त पुढे मागं यांच्या मागच थांबा। फक्त पाण्याचं आमचा विरोध त्याला पण आहे जे तुम्ही 3600 8,000 केलेले तुमच्या हातात दिली सत्ता प्रशासक आहे, तुम्ही म्हणाल विरोध करा का? ठीक आहे, एक 10% वाढवले 15% वाढवले, तुम्ही केली 200 पट्टीने वाढवत आहे। आमचा त्याला विरोध झाला पाहिजे। इकडे पाणी द्या, पहिलं पाणी द्या, पहिलं पाणी द्या आम्हाला, त्याच्यानंतर मग बिटाच्या वाटी बोलायचं। बिल आम्ही भरणार नाही अजिबात। 8,000 गेले ते मनमानी तुमची, प्रशासक म्हणजे तुमच्या हातात दिलं काही करणार का तुम्ही? 8,000 कुठला कायदा झाला? कॉर्पोरेशन मध्ये बघा किती येते। मॅडम बसवली कमिटी, 15 मे पर्यंत मॅडम रद्द झालीच पाहिजे। वारंवार सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती। पाण्याची समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस ती वाढत होती। टोकाच्या विभागामध्ये 5-5, 6-6 दिवस पाणी नाही। अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत, ते दखल घेत नव्हते। आयुक्त त्यांना वेळ नसतो, कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत। आयुक्तांना प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ। मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला, परंतु पाण्याची समस्या, रस्ते समस्या जशीच्या तशी आहे ती सुटण्यासाठी आजचा जनआक्रोश आंदोलन होतं आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने होम आवाहन केलं। मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल। सद्बुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश या महापालिकेसमोर होईल, त्याची दखल कॉर्पोरेशनने घ्यावी। मी सर्व पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार व्यक्त करतो।